नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे सोमवार 8 तारीख आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल तर आपण अंबरनाथ येथे गेलो होतो. प्राचीन ऐतिहासिक शिवमंदिर आहे, त्या दर्शनासाठी आपण गेलेलो होतो आपण. तर आज आपण जाणार आहोत उल्हासनगर 3 येथील, तिथे देखील शिवमंदिर आहे. तर आपण त्या शिवमंदिराचं आपण दर्शन घेण्यासाठी आपण जाणार आहोत. तर चला भेटू आपण थेट उल्हासनगर 3 मधील शिवमंदिर येथे. तर चला. तर मित्रांनो, इथे उल्हासनगर इथं आलेलो आहे आपण. शिवशक्ती शांतीधाममध्ये आहे शिवमंदिर. इथे रस्त्याचं काम चालू आहे. इथे बघा, आतमध्ये आल्यानंतरच तुम्हाला आहे ना, इथे शुक्र बुध हे असे तुम्हाला 9 ग्रह दिसतील. चंद्र आहे, मंगल आहे, राहू आहे, शनी आहे. त्याचबरोबर इथे तुम्हाला बघा शनी मंदिर दिसेल. हा प्रवेशद्वार आहे आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर दर्शन करणार आहोत. तर याच्या पायऱ्या आहे बघा, याच्या पायऱ्या चढून आपल्याला वरती जायचं. आणि इथं बघा तर अशी आहे शंकराची मूर्ती बघा. तर मित्रांनो, इथून आहे ना वरती येतं दर्शनासाठी आणि इथून आपण दर्शन घ्यायला जाणार गुफेमध्ये. इथे बघा राधाकृष्णाची मूर्ती आहे आणि आतमध्ये गुफेमध्ये आहे मंदिर. आणि इथे बघा एक देवी आहे. पूर्ण खडकीमध्ये आहे. आणि इथे बघा सगळीकडे लिहिलेलं आहे गंगावतरण. गणेश विश्व परिक्रमा, वसुधैव कुटुंबकम. तर शंकर पार्वती आणि त्याचबरोबर गणेशाची मूर्ती इथे. मित्रांनो, इथे बघा मोबाईल अलाउड नाही आहे, तरी पण आपण व्हिडिओ काढतोय. इथे बघा गणेशाची मूर्ती आहे आणि इथे बघा गुफेमध्ये तर इथे बघा शेवखोरी आणि इथे बघा पिंड आणि इथे बघा जय बाबा अमरनाथ याची मूर्ती आहे. पूर्ण गुफेमध्ये बघा. चला 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 चला. आणि इथे बघ एक शिवलिंग आहे. बघा पुन्हा गणेशाची मूर्ती आहे. गुफा बघा मित्रांनो, दरवाजा बघा किती छोटा आहे. आपल्याला आतमध्ये जायचं इथून. आणि इथे बघा
माता नैना देवी आहे. आणि त्याचबरोबर बघा जय श्री हनुमान मारुतीचं मंदिर आहे, मारुतीची मूर्ती आहे. आणि त्याचबरोबर राम लक्ष्मण आणि सीता. माता ज्वाला देवी आहे. माता कांगंडा देवी आहे. माता चिंतपूर्णी देवी आहे. माता कालिका देवी आहे. इकडं पालीच आहे बघा तेवढंच ना. आणि ओझरचा नगर 3 मधील हे शिवमंदिर आहे. पवई चौकला आहे आणि अगदी म्हणजे विठ्ठलवाडी स्टेशनपासून खूप जवळ आहे. तुम्ही जर मुंबईवरून किंवा कर्जत खोपोलीवरून जर तुम्ही इथे येत असाल तर विठ्ठलवाडी ईस्टला उतरायचं आणि तिथून 10 रुपये ऑटो आहे. तर तुम्हाला ती ऑटो इथे आणून सोडेल पवई चौकला. अगदी जवळच आहे. श्रीराम चौकच्या 5 मिनटाच्या अंतरावरती ना, 5 मिनटाच्या अंतरावरती आहे. तर नक्की या इथे दर्शनाला. खूप सुंदर असं मंदिर आहे शिवमंदिर. तर जस्ट मित्रांनो आताच घरी पोचलो आहे मी आणि आपला उल्हासनगरमधील महादेवाचं आपलं दर्शन झालेलं आहे. तर तिथे देखील हेच लिहिलेलं होतं की फोटो व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे. कारण सर्व मंदिरांमध्ये हेच लिहिलेलं असतं का व्हिडिओ आणि फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. पण ते का, त्याच्यापाठी काय रिझन आहे हे मला अजूनही समजलेलं नाही आहे. तर मी तिथल्या त्या काकांना विचारलं तर ते काकांचं म्हणणं असं होतं की कपल्स लोक येतात आणि गळ्यात हात टाकून कवर पण फोटो काढत बसतात आणि टाईमपास करत बसतात. तर हे जर रिझन तुम्हाला खरंच पटत असेल तर खाली कमेंटमध्ये मला कळवा. तर हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करतो. भेटू आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.